नमस्कार. आज आम्ही गेलो होतो झाडांसाठी कुंड्या आणायला. तर या ठिकाणी आम्ही कुंड्या बघत होतो. घराच्या जवळपासच या कुंड्यांचं ठिकाण आहे. या ठिकाणी झाडंसुद्धा भरपूर आहेत. तर इथून आम्ही आमच्या झाडांसाठी कुंड्या घेण्याचं ठरवलं. पण या ठिकाणी फक्त एकच कुंडी दिसत होती. मग आम्ही ती गॅलरीमध्ये बसती एक आहे बघण्यासाठी घरी घेऊन आलो. श्रद्धा ही कुंडी डोक्यात घालून बघती आहे. तिला नवीनच वाटते. तिला ग्राउंडवरून आत्ताच घेऊन आले होते. चल 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 पटकन चल, लिफ्ट चालू आहे. हे बघ, ह्या टोपल्यांनी मी केलं. बघू फनी दिसते ना. बाल्कनीत ठेवण्यासाठी कुंड्यांची प्रॉपर साईज बघून आलो. तर या ठिकाणी मी एक पॅन्ट शिवली होती. तर त्या पॅन्टला घेर बनवलेला होता, त्याला ही लेस लावत आहे. तर या पद्धतीने मी याला लेस लावून घेत आहे. हा ड्रेस पूर्णपणे तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेलच. तर हा माझा ड्रेस शिवून झाला. आता कोले काकूंच्या इथे मला हळदी कुंकूला बोलवलं होतं. त्यांच्याकडे 16 सोमवारच्या व्रताचं उद्यापन होतं. त्यांच्या सुनबाईंनी हे व्रत केलं होतं. त्या ठिकाणी मी गेले. अशी त्यांनी पूजा मांडलेली होती. एक ब्राह्मण आला होता आणि त्यांनी या पद्धतीची पूजा मांडलेली होती. प्रत्येक ठिकाणी पूजा मांडण्याचे हे पद्धत वेगवेगळी असते. तर या ब्राह्मणांनी या पद्धतीने अशी पूजा मांडलेली होती. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या पद्धतीची पूजा मांडली जाते. तर या ठिकाणी यांच्या ब्राह्मणांनी अशी शतावरीची पानंसुद्धा आतमध्ये ठेवलेली होती, पूजनाच्या वेळेस मांडलेली होती. संक्रांतीचे जे छोटे छोटे खण असतात या पद्धतीने सुद्धा इथे मांडलेले होते. तर आम्हीसुद्धा देवाचं दर्शन घेतलं, हळदी कुंकू वाहिलं आणि पूजा करून घेतली. या ज्या सफेद कलरच्या साडीवाल्या दिसत आहेत त्या कोले काकू आहेत. त्यांच्याच घरात ही पूजा आहे. संध्याकाळी आम्ही हळदी कुंकूला गेलो होतो. त्यांनी तीर्थप्रसाद दिला, सर्वांना आईस्क्रीम वगैरे दिलं. श्रद्धाची आपली मज्जाच चाललेली होती. त्यांच्या घरात भरपूर पाहुणे आले होते आणि 1-2 पाहुणे त्या दिवशी त्यांच्या घरी राहणार होते. तर या पद्धतीने त्यांची ही सगळी पूजा पार पडली. तर या ठिकाणी आम्ही तीर्थप्रसाद घेतला आणि निघालो. तर असा हा आजचा आमचा दिवस होता. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर एकदम मस्त चाललं आहे.